अहो मोठ्याने गा ना, तुमचा आवाज छान आहे. चल उगाच मस्करी करू नको. अहो मी मस्करी नाही करत आहे, तुमचा आवाज खरंच छान आहे, मोठ्याने गा ना. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. मालक डबा. आभाळागत माया तुझी आम्हावर. मालक. मालक, शोभाताईंनी गाणं गायलेलं आवडतं ना तुम्हाला? हो खूप आवडतं. म्हणजे पूर्वी ना खूप अशी मूड मध्ये असली की गुणगुणायची, पण आता म्हणजे आता फुणफुणते असं म्हण ना. अगं शोभा तसं नव्हतं म्हणायचं मला, पण तू गात जा ना, छान आहे आवाज तुझा. बरं बरं जा आता कामावर, नाही तर उशीर झाला ना तर कामावरनं काढून टाकतील. मग तुला घरात माझंच गाणं ऐकत राहावं लागेल. चालेल. हा म्हणजे काय काय नाही, काही नाही का चालेल म्हणजे नको नाही, येतो मी येतो. कधी सुधारणार आहे ना हा देव जाणे. पण शोभाताई तुम्ही गायकांसारखं गाणं का गात नाही? अगं त्यासाठी गाणं शिकायला पाहिजे, आधी क्लासला जावं लागतं त्याच्या. असंच नाही काय गाणं येत. आणि गाण्याच्या क्लासला जायचं म्हणजे परवडणार थोडी. मोहण्याच्या पगारातनं कसं बसं घर चालवते. पण तुम्हाला क्लासला जायची काय गरज आहे? तुम्हाला तर गाणं येतं आणि मालकांना बी आवडतं. तुम्ही गुणगुणत होता ना तेव्हा मालक तुमच्याकडे बघत होते, लय खुश होते. अनु गाणं गुणगुणणं आणि नीट गाणं येणं याच्यात खूप फरक आहे ग. रियाज करावा लागतो, क्लासला जावं लागतं, त्याच्यासाठी पेटी हवी. पण ताई तुम्ही गाण्याचा विचार करा. हा काय झालं मालक, तुम्ही परत आला? अहो नाही काय नाही, स्कूटरची किल्ली विसरलो होतो म्हणून. चावी विसरलात का शोभाताईंचं गाणं ऐकायला आलात? मुन्या तुला खरंच माझं गाणं आवडतं ना? हो. मग मी आता गाणं शिकणार आहे. वा वा वा, अगदी छान ठरवलंय. मग एक काम कर, येताना ना पेटी घेऊन ये. मग पेटीवर रियाज करेन आणि तुला गाणं ऐकवेन. आणशील ना पेटी? मी काय म्हणतो शोभा, पुढच्या महिन्यात आणूया ना, आता राहू दे. बघ भानू, हा असाच करतो नेहमी. मी काही करायचं म्हंटल ना की काही जमत नाही ह्याला. शोभा या महिन्यात आता खर्च करणं शक्य नाहीये, पण पुढच्या महिन्यात नक्की काहीतरी व्यवस्था करतो. काही गरज नाही, मला शिकण्याची हौस आहे ना, मी बघेन काय करायचं ते. तू जा जा ना, आता उभा काय, जा कामावर. एक वेळेला आपलं हे नाही जमणार ते नाही जमणार. ताई मालकांना तुमचं गाणं आवडतं ना, मग ते नक्की काहीतरी करतील. मला कुठे काय जमते. संथ वाहते कृष्णा माई, संथ वाहते कृष्णा माई, तीरावरल्या सुख दुःखांची, तीरावरल्या सुख दुःखांची. पेटी आणलीस? थोडे दिवसात आणतो शोभा. मी काय मागितलं आणि तू आणलं असं कधी झालंय का? आता पैसे नाहीयेत, पण थोडे दिवसात नक्की आणतो. तुला वाटत नाही ना मी गाणं शिकावं म्हणून? असं काय म्हणते शोभा, खरंच मला वाटतं तू गाणं, मला तर तुझं गाणं खूप आवडतं. गप्प बस, उगाच खोटं खोटं कौतुक करू नकोस. मला माहितीये तुला आवडत नाही, त्या चाळीत त्याला पण वाटत नाही. तू सुद्धा त्यांच्यासारखेच निघाला. शोभा खरंच आता माझ्याकडे पैसे नाहीयेत, थोडे दिवसात मी पैसे जमवतो आणि पेटी घेऊन येतो. शोभाताई आता मालक एवढं म्हणतायत तर मालक पेटी नक्की घेऊन येतील. बघूया ना आणतोय का. मालक मी मदत करू का? मी पेटी आणते. नको नको नको, अहो मी काहीतरी करतो. मालक मी तुटकी पेटी आणते जी जादूनी वाजत, म्हणजे जास्त खर्च बी होणार नाही.
शोभाला फसवण्यासारखं होईल ना, ते बरोबर नाही ना. अहो पण हे समजा आपण शोभाताईंचं तीच करतो ना. काही नाही, मी पेटी आणते. अहो पण मोहन मात्र इथेच राहतात का? हा, मीच मोहन म्हात्रे. काय हो? साहेब तुम्ही सकाळी सांगितले तशी अगदी स्वस्तात मिळाली पेटी म्हणून घेऊन आलो. मोन्या, माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये. इतक्या लवकर आणलीस तू पेटी? थँक्यू. द्या. ताई, आता तुम्ही पाहिजे तेवढी प्रॅक्टिस करा. हा. अहो अंजली ताई, हा डोकून कशा पाय बघताय? आत या. वहिनी, अहो काय आवाज आहे तुमचा? आणि काय पेटी वाजवताय तुम्ही? मी वाजू? तुला येते का पेटी वाजवायला? हा वहिनी, मी होम सायन्स केले, मला जमतं. आम्हाला बेसिक शिकवले ना. मी दाखवते तुम्हाला. हे बघा इथं भात. हात काढ. माझ्या परवानगीशिवाय माझ्या पेटीला हात कोणी लावायचा नाही. लांब उभी राहा. अगं बाई वहिनी, असं काय करताय? मला खरंच येते वाजवायला. मी वाजवू का? मी दाखवते तुम्हाला. अंजे, मला रियाज करू दे ना बाई. जा ना. अहो शोभाताई, असं काय करताय तुम्ही? अंजली त्यांना पेटी वाजून द्यायची होती ना. कशाला? अहो कशाला काय? अंजली ताई जर तयार झाल्या ना, तर मावशींच्या मैत्रिणीसारखं तुम्हाला भजनी मंडळ सुरू करता येईल. आणि एकदा काय तुमचं भजनी मंडळ सुरू झालं ना, तर समजे तुम्हाला ओळखतील. घरी पैसा बी येईल आणि तुमचं स्वप्न बी पूर्ण होईल. हा, माझ्या लक्षातच आलं नाही. अंजय इकडे लवकर ये. अंजय, काय वहिनी? मी तुला पेटी वाजवायला देईन, पण एका अटीवर. काय? तू माझ्या भजनी मंडळात गायचं. खरंच? हा. वहिनी, तुम्ही भजनी मंडळ करताय? हे बघ, रोज दुपारी आणि रात्री माझी कामं झाली ना की प्रॅक्टिस करायची. हा, वहिनी तुम्ही काम करता? हे नाही म्हणजे मी माझी काम आवरून येते. हा. हा? किती वाजता यायचं? बरोबर 7:30 वाजता. बाई 7:30. मी आले वहिनी, मी आले. जा. आज पहिला दिवस आहे. हा, सगळ्यांनी सुरू करूया. आपण देहाची तिजोरी गाऊया. येतं ना? हा, चल सुरू करूया. हा, 1 2 3. देहाची तिजोरी कशाला गळा फाडताय? कोण गेलाय का? कशाला ओरडताय? अंजू घरी का तिकडे गॅसवर दुधाचं पातेलं ठेवलं होतंस ना? दूध ओतू गेलंय सगळं. ते भांड करपलंय, नुसता धूर झालाय घरात. चल लवकर चल. तुला लक्ष देता येत नाही का? अरे, तू घरी चल पहिले. मी नाही, मी रियाज करते. राहुल, मी नाही येत. राहुल साहेब, तुम्ही अंजली त्यांना डिस्टर्ब करू नका. तुम्ही जा. बर भान बर. सॉरी वहिनी. तुम्ही देहातीची जोरी, भक्तीदास ठेवा.
अगं गा ना, माझ्या मागून गायचंय तुम्हाला. गायचंय गायचंय हा गायचंय तुमच्या मागून हा गायचंय. हो गातो. सगळ्यांनी गायचं. हा हा 1 2 3. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. या आई, काय तू गातेस ग? मला येत नाही ते. तू गाऊ नकोस. हे वाजवायला दे. वाजव. अजिबात गाऊ नको. हा हा सुरू. हा देहाची तिजोरी. अगं शोभे थांब. काल माझी मैत्रीण मला म्हणाली होती तुम्ही ते भजन म्हणताय ना ते फार जुनं झालं. हा काय तर नवीन पाहिजे वेगळं. वेगळं काय करणार? हा वहिनी असं काहीतरी गाऊया की आपलं भजन सगळ्यांच्या लक्षात राहिलं पाहिजे. ती माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण रिमिक्स भजन गायलं तर, म्हणजे आत्ताच्या स्टाईल मध्ये. हा रिमिक्स म्हणजे हा ते टीव्ही वर दाखवतात तसं का? हा करेक्ट भानू. हा बघ बघ शोभे. हा टीव्ही मध्ये काय काय असतं ना हिला सगळं माहिती असते. तू बाहेर गेल्यानंतर ना ही सारखा टीव्ही बघत असते. मावशी तुम्हाला टाळ वाजवायला सांगितले ना तेवढी वाजवा ना. तुम्हाला काय करायचंय? भांडू नका. ए तोंड कमी चालव जरा. ते चालव. हे वाजव. हा काय करायचं पण वेगळं काय करायचं ग? अगं शोभे ती आणखीन मला असं म्हणाली की तुम्ही जुनं कुठलं भजन म्हणण्यापेक्षा ना स्वतःच भजन लिहा ना, ते खूप आवडेल लोकांना. स्वतः लिहायचं? हो हा ठरलं. आपण ना स्वतःचं भजन स्वतः लिहायचं. गांजे पण आपल्याला कुठे जमणार आहे? जमेल वहिनी जमेल. थांबा मी म्हणजे बघा. द्या ना वहिनी जरा. याड लागलं र देवा याड लागलं. हा पुढं काय? पुढं सुचवा. पुढे विठू तुझ्या दर्शनाचं याड लागलं. आपण 1 2 3 4. याड लागलं देवा याड लागलं. तुझ्या दर्शनाचं याड लागलं. याड लागलं देवा याड लागलं. विठू तुझ्या दर्शनाचं याड लागलं. पास येऊ मनात तुझ्या भक्तीचा. देवा तुझ्या दर्शनाचं याड लागलं. बायकांनी नुसता धूर केला यार. हो रे, वाटलं होतं एका दिवसात हे खुळ उतरेल, पण यांनी जास्तच मनावर घेतलं यार. अरे घरातली काम अर्धवट सोडून जातात यार. आणि आवाजाचा काय कमी त्रास होतोय? हे तर नाही, आपल्याला शोभा वहिनींशी बोलावं लागेल. हा पण शोभा काकींशी बोलणार कोण? ए नाही नाही मी नाही. नेहमी काय आपलं मी तोफेचं तोंडी मी नाही. समय हे बघ तू अध्यक्ष. मग त्याचा काय संबंध इकडे? अरे आता प्रॅक्टिस त्यांच्याच घरात सुरू आहे ना, हे आपल्या साईच्या नियमात बसतंय का? हा? अरे पण शोभा वहिनी एकट्यात कुठे? मग तू मोनाशी बोल ना. हा हा बोलशील ना. हा मोहनशी बोलेन ना मी. मोहनशी बोलेन. मोन्या शोभा वहिनींना समजाव, कळलं ना? पण काय केलंय काय शोभानी? अरे मोहन, अरे हे एवढं करतायत तरी तू विचारतो काय केलंस म्हणून? मग काय, आम्ही दुपारचा थोडा वेळ खेळलो, जरा आवाज झाला की येतात ना लगेच बंद करा घरात जा म्हणून. मग हे चालतं का? हे बघ मोन्या, या भजनामुळे ना आमच्या बायकांचं आमच्या घराकडे दुर्लक्ष होतंय. हे अजून असं काही दिवस चालू राहिलं ना तर आमच्या संसाराची वाट लागेल. अरे मोहन, आपल्या चाळीतल्या मुलांच्या परीक्षा संपलेल्या आहेत, पण आजूबाजूच्या चाळीतल्या मुलांच्या परीक्षा संपलेल्या नाही आहेत. कुणाकडे आजारी माणूस असतं. या रोजच्या आवाजामुळे उद्या सगळे भांडायला आले, मग काय करणार आहेस तू? आता सगळं घडायच्या आधी शोभावाहिनींना सांग हे सगळं बंद झालं पाहिजे. आणि जर नाहीच ऐकलं ना तर त्यांना सांग, जर पोलीस कंप्लेंट झाली ना तर वेगळी झंझट होईल. असं काही करू नका, मी समजावतो शोभाला. याड लागलं र देवा याड लागलं. देव तुझ्या दर्शनाचं याड लागलं. याड लागलं देवा याड लागलं. विठू तुझ्या दर्शनाचं याड लागलं. मनात तुझ्या भक्तीचा. देवा तुझ्या दर्शनाचं याड लागलं. याड लागलं याड लागलं. अरे देवा, काय हो? ही पेटी काय एका दिवसात खराब झाली? शोभा कशी काय पण खराब झाली? आता मी काही खोटं बोलते का? हे बघा ना. जा आत्ताच्या तर रिपेअर करून घेऊन ये जा. अहो असं काय करताय? घेऊन या ना रिपेअर करून.
हे चला तोपर्यंत आपण ना पेटीशिवाय रियाज करू. हा चल माधुरी सुरू कर. याड लागलं देव याड लागलं देवा याड लाग. काय झालं तुझ्या आवाजाला? राहू दे तुला काय सूर लागत नाहीये. अंजे सुरू कर. याड लागलं देवा याड लागलं देवा तुझ्या दर्शनाचं येड लागलं. खा अजून खा, तिखट खा, तेलकट खा. सांगतो तो त्या आवाजाला जपा म्हणून. गप बस. ए लता सुरू कर. हा हा अगं काय झालं तुमच्या आवाजाला? काय ग तुम्ही? आता मी गाते, नीट लक्ष द्या. हा लक्ष द्या. हा माझ्या आवाजाला काय झालं? अहो शोभत आहे काय ना, तुम्ही काल समद्याने पहिल्यांदा एकत्र गायलं ना, दिवसभर गात होता आणि तुम्हाला सवय नाही ना म्हणून तुमचा आवाज खराब झाला असेल. अगं बाई खरंच आता काय करायचं? हा आता काय करायचं? ते आता तुम्हाला जर रोज गायचं असेल ना तर पथ्य पाळावं लागेल. अगं बाई तिखट आंबट तेलकट समद बंद करावं लागेल. अंजली ताई समद बंद करावं लागेल. चालेल ना? आणि रोज सकाळी 1 ग्लास कडुनिंबाचा ज्यूस प्यावं लागेल. हा आमच्या भजनी मंडळासाठी करू आम्ही, हो की नाही का? माधुरी ताई आईस्क्रीम बी बंद करावं लागेल. हा सोडेल ना ती, सोडेल. हा सोड ग. हा वहिनी मी जरा येते. हा मला एक काम आठवलंय. अगं बाई वहिनी आले मी. अगं अंजी ऐक ना. नाही येते मी, नंतर येते. त्यांच्यासाठी अंडी उकडायला ठेवते, येतीलच आता. अगं माधुरी, येते ती वहिनी येते. अगं ते नंतर कर ना, ऐक ना आधी. ती तेच वाजते तुझी. अगं ए लता ऐक ना. ठीक आहे जा. आई चल आपण दोघे रियाज करूया. हा मला कुठं गायला सांगितलंस तू? नुसतं वाजवायचंय. माझी गोळ्यांची वेळ झालेली आहे. अगं मी गोळ्या घेऊन येते. ऐक ना आई. अगं गोळ्या घेते आणि येते ना. आई ठीक आहे, जा सगळ्या जा. कुणाची गरज नाहीये मला. एकटी करेन रियाज. याड लागलं याड लागलं तुझ्या दर्शनाचं याड लागलं. शोभा माझा एक थोडी विश्रांती घे, नको गाऊ शकता. मोन्या तुला आवडणारी एक गोष्ट करायला गेले रे, पण जमली नाही. बघ कसं झालंय. पण शोभा तू कशी गायलीस तरी मला आवडतं, त्यामुळे तुला माझ्यासाठी असं काही वेगळं करायची खरंच गरज नाही. खरंच? हो शोभा तू आहेस तशीच मला आवडते. आता एक काम कर, आता एक छान गाणं म्हण पाहू. पुण्या माझा आवाज नीट झाला. जाने कैसे कब कहा इकरार हो गया, हम सोचते ही रह गए और प्यार हो गया.